नमस्कार, मी विश्वास उडकी. गेले 15 दिवस आपण सातत्याने रोज या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये जे अनेक विषय आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करतो. त्याला खरं तर प्रबोधनाचं स्वरूप आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत आर्थिक प्रश्न स्वच्छ मराठी भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचावेत आणि अर्थसंकल्पना कराव्यात, समजाव्यात. सरकार काय म्हणतं, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, वास्तव काय आहे आणि आभासी काय आहे हेही समजावं. हा खरा तर प्रबोधनामागचा अर्थ आहे. आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनेलने पहिल्यांदाच हा प्रयोग केला आणि मला संधी मिळाली आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्राचे पण मी आभार मानतो. आणि गेले 15 दिवस केलेले प्रयत्न आज केंद्रीय अर्थसंकल्प झालेला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी तब्बल 1.5 तासाचा त्यांचं भाषण, जरी ते भाषण असतं तरी त्यांना वाचून दाखवायला लागतं. आणि पहिल्या प्रथम हा अर्थसंकल्प त्याचं प्रिंट खासदारांच्या हातात पण नव्हतं किंवा माध्यमांना पण दिलेलं नव्हतं. आणि हा अर्थसंकल्प संपूर्णपणे ऑनलाईन एक ॲपद्वारे संपूर्ण जगापर्यंत पोहोचला. भारतातल्या सर्व नागरिकांपर्यंत तो पोहोचला, माध्यमांपर्यंत सुद्धा आणि जनतेपर्यंत सुद्धा तो तशाच पद्धतीने पोहोचला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातल्या ढोबळ गोष्टी ज्या आहेत, ज्या ऐकून माहिती आहेत आणि दिवसभराच्या चर्चेने ती क्लिअर झाल्यात, त्याची चर्चा आपण करूया. त्याचा जो फाईन प्रिंट आहे तो फाईन प्रिंट वाचल्यानंतर अनेक अर्थ उलगडतील. काहींना आपले स्वतःचे निष्कर्ष पुन्हा एकदा तपासून घ्यावे लागतील आणि काहींना आपण जे म्हणतो त्यापेक्षा आणखीन वेगळं त्या ठिकाणी काहीतरी आहे. त्यामुळे तेही समजून घ्यायला लागेल, तपशिलात जाऊन समजून घ्यायला लागेल. प्रबोधनाचा हा एक मार्ग आहे. कोणतीही गोष्ट लोकशाहीमध्ये समजून घेणं आणि चुकीची असेल तर चुकीची म्हणणं, योग्य असेल तर त्याला पाठिंबा देणं आणि जे देशहिताचं आहे ते पुढे गेलं पाहिजे अशी भूमिका मांडणं हे अत्यंत आवश्यक आहे. देशाचं अर्थकारण हे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवणारे असतात. ते एका दिवसाचं इकॉनॉमिक स्टेटमेंट म्हणून जरी केंद्र सरकारचं बजेट आपण समजत असलो तरी ते संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा तो एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ते बॅलन्स शीट आहे, तो ताळेबंद आहे आणि तो देशातल्या एकूणच उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळेबंद आहे असं आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून त्याला सेंट्रल बजेट असंच नाव आहे. तो देशाचा ताळेबंद, तो त्या दिवशी अर्थसंकल्प साजरा होतो. आता आज अर्थसंकल्प जो साजरा झाला तो पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारीला तिथपर्यंत म्हणजे 31 जानेवारीपर्यंत म्हणजे 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत त्याचा एकूण लेखाजोखा आहे. गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प मांडला त्याचा लेखाजोखा काल 31 जानेवारीला आपण आर्थिक सर्वेक्षण अहवालात पाहिला. आणि त्यामुळे कोविड काळामध्ये झालेले हे अर्थसंकल्प जे आहेत, म्हणजे ते 2020चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर कोविड काळ आला, लॉकडाऊन 24 मार्च 2020ला सुरू झालं आणि अर्थसंकल्पामध्ये जाणलेल्या अनेक गोष्टी होत्या त्या बदलण्याची किंवा त्या सुधारण्याची, त्या सप्लिमेंट आणण्याची पाळी भारत सरकारवरती आली. आणि मग करोना काळामध्ये जी काही अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली किंवा मातीमोल झाली ती सावरण्याचा प्रयत्न म्हणून सप्लिमेंटरी बजेट्स हे 1 नाही 2 नाही 3 आलेले आहेत. आपण ते बघितले आणि आता ती प्रथाच पडलेली आहे. आजचं जे अर्थसंकल्प आहेत या अर्थसंकल्पामध्ये ढोबळ मानाने आपण काय बघायला पाहिजे तर त्याच्यामध्ये टीकेचे प्रश्न आहेतच. म्हणजे मी स्वतः माझी टीका अशी आहे की हा अर्थसंकल्प निवडणुकीच्या 5 राज्यांच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये त्याच्या अगदी सुरुवातीलाच हा आलेला आहे. त्यामुळे मतदारांवरती 5 राज्यातल्या मतदारांवरती सुद्धा काही प्रमाणात तो परिणाम करणार आहे. पण अर्थसंकल्पातले जे उद्दिष्ट आहेत ती अंमलात येतील का याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. कारण गेले 7 वर्ष जे अर्थसंकल्प मांडले त्याच्यामधला अनेक ज्याला असं पण म्हणू अनअटेंडेड अजेंडा किंवा इनकम्प्लीट अजेंडा हा पूर्ण करण्याचा किंवा प्लेस करण्याचा, मांडण्याचा या अर्थसंकल्पामधला एक प्रयोग आहे, प्रयत्न आहे. आणि त्याची अर्थसंकल्पीय भाषेमध्ये आपण असं म्हणू की हा ताळेबंद म्हणजे त्याची जी काही बॉटम लाईन आहे
ते मला वाटतं अजूनही 35 लाख कोटीच्या आसपास आहे, कारण का फाईन प्रिंट अजून नीटपणे आम्ही वाचलेलं नाही आहे. पण 35 लाख कोटीच्या पेक्षा जास्त बॉटम लाईन नाही आहे. आणि खूप चांगली बाब काय आहे तर अपेक्षेपेक्षा जास्त ज्याला आपण म्हणू की करसंकलन झालंय आणि 24 लाख कोटीपर्यंतचं करसंकलन झालंय म्हणून अर्थमंत्र्यांना निश्चितपणे हायसं वाटलं असणार. करोना कालखंडातल्या दुसऱ्या वर्षामध्ये तिसऱ्या करोनाच्या लाटेच्या अखेरीस हे एक आपल्याला अर्थसंकल्प सादर करताना एक जमेची बाजू म्हणून निश्चितपणे कोणत्याही अर्थमंत्र्याला कोणत्याही सरकारला चांगलंच वाटणार आहे आणि ते देशातल्या जनतेला पण चांगलं वाटेल. अर्थसंकल्पाला व्ही शेपने रिकव्हरी होते का? आता व्ही शेपने रिकव्हरी होत नाहीये. व्ही शेप याचा अर्थ व्ही अक्षर याच्यामध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळते आणि जिथून कोसळली तिथून ती उभारीला सुरुवात करते, त्याला आपण इंग्रजीतला व्ही शेप म्हणतो. तशी अर्थव्यवस्थेची रिकव्हरी झाली आहे का? तर बिलकुल नाही आहे. म्हणजे दुसऱ्या अर्थाने, दुसऱ्या शब्दामध्ये 1 फेब्रुवारी 2020ला जो अर्थसंकल्प सादर झाला त्याची जी काही बॉटम लाईन होती साधारणपणे 200 लाख कोटी प्लस एवढा त्याचा GDP त्या वर्षी होता. त्यानंतर 35 लाख कोटीच्या आसपासचा त्याची बॉटम लाईन होती खर्चाची. त्याच्यामध्ये 25% आसपासची धूप ही पहिल्याच 3 महिन्यात झाली म्हणून तो निगेटिव्ह झाला. 25% निगेटिव्ह होणं म्हणजे एक्झॅक्टली आकडा 23.8, पण त्याच्या पुढच्या तिमाहीचा आकडा -7 आणि संपूर्ण वर्षाचा -7. पण रेटिंग एजन्सीज, भारतीय म्हणजे काय खातं जे आहे NSO म्हणजे किंवा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, यांचे आकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आकडे, वर्ल्ड बँकेचे आकडे, IMFचे आकडे हे सातत्याने वरचढ दिसायची, वास्तवतेला धरून नव्हते. हे त्याही वर्षी दिसलं. त्यानंतर 21-22च्या वर्षात सुद्धा अशाच तऱ्हेने व्ही शेप रिकव्हरी होते असं सांगण्यात आलं. खरं तसं नाही आहे. खरं ही के शेपची रिकव्हरी आहे. के नावाचं इंग्रजीमधलं जे अक्षर आहे त्यातून अजूनही आपण तळाशी पण आहोत आणि 8 सेक्टरमध्ये आपण आर्थिक अहवाल जो पाहिला संपूर्ण वर्षभराचा आणि आजचा जो अर्थसंकल्प आपण बघतो तेव्हा ॲग्रिकल्चर किंवा असे 8 सेक्टर आहेत उद्योगामध्ये, ज्याच्यामध्ये कोल आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच टेक्स्टाईल आहे, मायनिंग आहे, कोळसा आहे, ऑइल आहे, असे जे काही 8 सेक्टर आहेत त्या सेक्टरमध्ये आपल्याला GDP मध्ये वाढ दिसते, उत्पन्नामध्ये वाढ दिसते. मग ही वाढ खरी महत्वाची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वांगाने ती GDP वाढलाय का? सर्वांगाने उत्पादनात वाढ झाली आहे का? सेवेच्या सर्व क्षेत्रात वाढ झाली आहे का? नाही असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे 37% आसपास आपला उद्योगाची वाढ आहे, 17%-18% आपल्या शेतीची वाढ आहे म्हणजे GDP मधली, आणि ज्याची वाढ खरं म्हणजे 55 ते 60% ही सेवा क्षेत्राची होती, ती अजूनही 45 ते 50% आसपास आहे. म्हणजे उद्योग आणि सेवा क्षेत्राने GDP मधली जी काही वाढ होती आत्तापर्यंत केलेली मार्च 2020 आधीची, ती अजूनही पूर्णपणे रिस्टोर झालेली नाही आहे, ती पुनर्स्थापित झालेली नाही आहे. अर्थव्यवस्थेच्या 8 सेक्टरमध्ये आपल्याला जी वाढ दिसते ती अर्थातच खूप चांगली आहे. आणि एकूणच GSTचं संकलन सुरुवातीला जरी नसलं तरी जून 2021 पासून ते अगदी जानेवारी 2022 पर्यंत 24 लाख कोटी आहे. आणि म्हणून सरकारचं बजेटचा हा जो काही पॉझिटिव्ह भाग आहे याची नोंद घेतली पाहिजे. पण सरकारने मग जे खर्च करणं किंवा सरकारच्या योजना या ज्या आहेत, या अर्थात योजनांवरती प्रचंड मोठे आकडे जाहीर केलेले आहेत, पण ते प्रत्यक्षात न येणारे आहेत, कारण त्याच्यासाठी काही ठोस त्याच्यामागे पाया नाही आहे. आणि म्हणून आधीची 7 वर्ष, आत्ताचं बजेट, यातून अंमलबजावणीला काय येतं आणि बजेट शेवटी कोणासाठी असतं? या देशातल्या 140 कोटी जनतेपैकी गेल्या 7 वर्षामध्ये जर जास्त गरीब झाले आहेत आणि जे श्रीमंत होते ते दुपटीने तिपटीने श्रीमंत होत आहेत असे इनइक्वॅलिटी रिपोर्ट दाखवतात, असे डावोसचे रिपोर्ट सांगतायत, असे ऑक्सफॅमचे रिपोर्ट सांगतायत.
आणि मग असा प्रश्न येतो की करोना कालखंडात 80 कोटी लोकांना 5 किलोचं धान्य आम्ही मोफत दिलं. हे बघा कसं आम्ही केलं. पण मोफत धान्य 5 किलो 80 कोटी लोकांना लागतं, याचा अर्थ 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. आणि आजही सरकार म्हणतंय होय 26.9% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. म्हणजे 140 कोटीमध्ये सरकारनेच मान्य केलेला टक्का हा 27% आहे. हा फार मोठा आकडा आहे. आणि इनइक्वॅलिटी जी आहे, विषमता जी आहे, ती विषमता वाढतीये. मग ही विषमता मिटवण्याकरता, ही असमानता मिटवण्याकरता, ही उत्पन्नाची दरी मिटवण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये असं काही ठोस आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून अत्यंत चांगलं उत्पन्नाची बाजू असून सुद्धा ज्या अर्थसंकल्पामध्ये GDP मध्ये 65% लोक म्हणजे जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे, जो 97% आहे, ज्याची भर जवळजवळ 60 ते 65% उत्पन्न GDP मध्ये त्यांचं आहे, त्या अनऑर्गनाइज सेक्टरच्या उत्पन्नाची आपण दखलही घेत नाही आहोत. आणि फक्त वरचे जे काही उत्पन्न देणारे उद्योग आहेत, सेवा क्षेत्र आहेत किंवा संगणक क्षेत्र आहेत, त्याचीच आपण मोजणी करतोय. आणि म्हणून मला सातत्याने गेले 2 वर्ष प्राध्यापक अरुण कुमार जे सांगतायत तेच खरं वाटतंय. आणि ते म्हणतायत की अनऑर्गनाइज सेक्टरचं या अर्थव्यवस्थेमध्ये कॉन्ट्रीब्युशनच तुम्ही धरत नसाल तर मग 25% जेव्हा मायनस होतं तेव्हा ते म्हणत होते -75 आहे. आणि जेव्हा आता तुम्ही म्हणता की जानेवारी 2022 मध्ये आम्ही 9.2% GDP गाठणार आहोत, तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की आपण 200 लाख कोटीचा GDP 1 फेब्रुवारी 2020 ला होती, ती आली असं आपण म्हणू शकतो का? मला वाटतं आपण तेवढंच म्हणू शकतो की आपण 1 फेब्रुवारी 2020 ची पातळी गाठलेली आहे. आणि मधल्या काळामध्ये के शेपची रिकव्हरी झालेली आहे. 9.2% GDP मधली वाढ ही अर्थसंकल्पात जरी मांडलेली असली तर कालचा जो नागेश्वरम हे जे आपले नवीन अर्थ म्हणजे ह्या संपूर्ण आर्थिक संकल्प ज्यांनी तयार केला, जे भारताचे आत्ताचे विशेष आर्थिक सल्लागार म्हणून आता आलेले आहेत. पहिल्यांदा पनगाडिया साहेब होते, अरविंद पनगाडिया, ते गेले. नंतर आले अरविंद सुब्रमण्यम, ते गेले. नंतर दुसरे सुब्रमण्यम आले. हे सगळे मोठे विद्याविभूषित लोक हे मोठ्या कल्पना सांगून गेले. त्यांच्या कल्पना राबवता आले नाहीत. अर्थात त्यांच्या कल्पना चांगल्या होत्या अशातला भाग नाही, तो कॉर्पोरेट ओरिएंटेडच बजेट मांडणार होत्या. परंतु त्याही बाबतीत त्यांची निराशा झाली आणि म्हणून ते आपलं काम सोडून आपापल्या ठिकाणी शिक्षकाचा पैसा करायला गेले. कोणी अमेरिकेत गेले, कोणी युरोपमध्ये गेले, वगैरे वगैरे. मुद्दा हा की विशेष आर्थिक सल्लागार टिकत नाही आहेत. निर्मला सीतारामन या 3 वर्ष सातत्याने मांडतायत. पूर्वी अरुण जेटली मांडायचे. पण ह्यांची दिशा एकच आहे, ती म्हणजे जे 75 वर्षात निर्माण झालेलं आहे ते पहिल्यांदा डिस्ट्रॉय करणं आणि नवनिर्मितीच्या बाबतीमध्ये ते संपूर्णपणे खाजगी क्षेत्र करेल, ते विदेशी गुंतवणूक करेल, ते थेट विदेशी भांडवल येईल किंवा खाजगी भांडवलाच्या आधाराने आपण या देशामध्ये उत्पादन व्यवस्था आणि सेवा व्यवस्था. आणि होय, त्यांनी ते 3 कृषी कायदे आणले, ते सुद्धा अदानी अंबानी आणि वॉलमार्ट सारखे लोकच चालवतील अशी त्यांची संकल्पना होती. आणि हीच खरी मोदी मॉडेलचं रूप आहे किंवा त्याला मोदी इकॉनॉमिक्स आपण म्हणू. आणि ते निश्चितपणे नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यापेक्षा निश्चितपणे वेगळं आहे आणि ते देशाच्या हिताचं नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आज जेव्हा आजच्या अर्थसंकल्पाकडे आपण बघतो तेव्हा यात अजून योजना खूप आहेत पण त्या अंमलात येणाऱ्या नाही आहेत. आणि या योजनांमध्ये अजूनही सरकार असं म्हणतं की नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे आमचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये ते 1000 कोटी ओतत आहेत. त्यानंतर ते असंही म्हणतायत रेल्वेमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी रेल्वे आहे त्याच्या बरोबरीने सर्व B क्लास सिटीजमध्ये आणि मेट्रो सिटीजमध्ये आम्ही मेट्रो रेल्वे नेऊ. याचा अर्थ संपूर्ण रेल्वे अदानी रेल्वे करणं हा भाग तर आपण बघतोच आहोत, पण त्याचबरोबर मेट्रो रेल्वे याचा अर्थ पार्टिसिपेटिव्ह म्हणजे खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र दोघांनी मिळून मेट्रो रेल्वे आणणं आणि अंतिमतः ते खाजगी क्षेत्राकडे सोपवणं असा प्रकार आपण बघतो. त्यामुळे मेट्रोचं जाळं विणणं हे सरकारचं उद्दिष्ट म्हणजे खाजगी क्षेत्राकडे पॅरलल रेल्वे चालवायला देणं आणि सरकारचं रेल्वे सुद्धा खाजगी क्षेत्राकडे चालवायला देणं असा प्रकार आता आपण बघतो. सिव्हिल एव्हिएशन आणि पोर्ट्स हे ऑलरेडी अदानींकडे गेलेत आणि संपूर्ण
गॅसच्या सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत याच्यामध्ये सुद्धा अदानी यांच्या हातात ते गेलेले आहेत. त्यामुळे अनेक सार्वजनिक क्षेत्रातले नफ्याचे जे काही प्रकल्प आहेत त्याचं मोनेटायझेशन करणं, त्याची विक्री करणं, हा जो कार्यक्रम गेले वर्षभर त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अर्थात त्याला यश जरी आलं नसलं तरी कायदा पार्लमेंटमध्ये जिवंत असताना या गोष्टी ते घडतायत. आणि म्हणून काही प्रश्न जे उपस्थित होत आहेत या अर्थसंकल्पातून ते असे की उत्पन्न चांगलं आहे, खर्चाच्या बाबी त्यांनी मांडून ठेवल्या त्या यावर्षीच नव्हे तर पुढच्या 3-4 वर्षाच्या आहेत. आणि म्हणून सगळ्याच प्रकल्प हे भावी काळात यशस्वी होतील अशी मांडणी आहे. मग ती शेती असेल, शेती पूरक ॲग्रो इंडस्ट्री असेल, जलसंधारण असेल, वीज असेल, सौर ऊर्जा असेल, ऊर्जा असेल, कोळसा असेल, स्टील असेल, ऑइल असेल, बँका आणि वित्तसंस्था असतील, या सर्व बाबतीमध्ये आत्ताचं जे धोरण आहे त्याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे ते आम्ही 74% विदेशी थेट गुंतवणूक आणतो आहोत आणि आमची मालकी गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस या तत्वाने आम्ही ती मालकी सोडू, याच्यावरती पुनरुच्चार झालेला आहे. त्यामुळे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन एका बाजूने त्याचा पुनरुच्चार, दुसऱ्या बाजूने बॅड बँकेची कल्पना आणून संपूर्ण जवळजवळ 2 लाख कोटी थकीत आणि बुडीत कर्ज बँकांचं हे बॅड बँकेमध्ये सिंगल ट्रान्झॅक्शन होणार. इथे डेबिट तिथे क्रेडिट. मग बॅड बँक ते थकीत आणि बुडीत कर्ज कसं वसूल करेल, फायदा काय होईल? ज्या बँकेचं थकीत कर्ज बॅड बँकेत वर्ग होईल त्या बँकेला फक्त 15% कॅश मिळेल आणि त्या बँकेच्या बॅलन्स शीटमधलं एकूण थकीत आणि बुडीत कर्ज हे राईट ऑफ करायची संधी मिळेल. हे बॅड बँकेच्या निर्मितीमुळे झालेलं आहे. म्हणजे बँकांमधली थकीत आणि बुडीत कर्ज बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी वसूल न करता तो NPA झाला की वसूल करण्याच्या ऐवजी तो ARC म्हणजे असेट रिकग्निशन कंपन्यांना देणं आणि त्यातून बॅड बँक ही सरकारनेच मागच्या वर्षी निर्माण केलेली आहे याच्यावरती जोर येतोय. हा एक भाग, त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी सरकारने केलेला आहे. दुसरा पुनरुच्चार LICचा IPO हा 25% सरकारची मालकी सोडणं हे यावर्षी होईल. IPO त्याचं व्हॅल्युएशन खरं म्हणजे 5 लाख कोटी म्हणजे एकूण सर्व पॉलिसीचं जर मूल्यांकन केलं तर ते 5 लाख कोटी होईल आणि मग 5 लाख कोटीच्या चौपट अशा तऱ्हेचा त्याचा IPO त्याने डिझाईन केलेला आहे. आणि एवढं करून सरकार उत्पन्न किती मिळवेल तर 1 लाख कोटी. हे जे काही व्हॅल्युएशन LICचं आहे ते पारदर्शक नाहीये, घटनाविरोधी आहे. LICचा ऍक्ट अमेंड न करता, पार्लमेंटमध्ये अमेंड न करता हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली LICचे चेअरमन आणि अर्न्स्ट अँड यंग सारखे लोक हे करतायत. हे खरं तर बेकायदेशीर आहे आणि म्हणून ते घटनाविरोधी आहे असा एक प्रश्न आहे. त्याला या देशातली जनता पण विरोध करतायत आणि LICचे कर्मचारी संघटना पण विरोध करतायत. पण त्यांनी संप करो गर न करो, या देशातल्या तमाम जनतेला LIC ही आपली वाटते, ती देशाची वाटते. म्हणून त्याचं खाजगीकरण यावर्षी झालं तर 2024 साली LIC संपूर्णपणे विदेशी भांडवलाच्या हातात जाईल, या देशाच्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात जाईल. जनरल इन्शुरन्स ऑलरेडी गेलेला आहे. 2 बँकांची विक्री अजून होऊ शकलेली नाहीये, पण तरी सरकार म्हणतं आम्ही हा निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम करू. पण वास्तविक तो बँक्स आर फॉर द सेल हे करण्याकरता त्यांना ह्याच बजेट सेशनमध्ये 1977 सारखा बँक ज्याला म्हणतो बँक नॅशनल ॲक्ट 70, बँक नॅशनल ॲक्ट 1980 याची अमेंडमेंट करून बँक नॅशनलायझेशन रद्द करायला लागेल. म्हणजे 12 बँकांचं एकूणच निर्गुंतवणूक नव्हे तर खाजगीकरण सुद्धा नव्हे तर त्याची विक्री करणं हा सरकारचा उद्देश त्यांनी प्रत्यक्षामध्ये आणण्याकरता कार्यक्रम आखलेला आहे आणि त्याला ते नॅशनल असेट मोनेटायझेशन पाईपलाईनच्या अंतर्गत ते करतायत. त्याच्यामध्ये ऑइल क्षेत्र येईल, स्टील येईल, रेल्वे येईल, रस्ता येईल, बँका येतील, जनरल इन्शुरन्स येईल, अनेक उद्योग सार्वजनिक क्षेत्रात जे आहेत त्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे कमी शब्दामध्ये सरकारने त्याचा पुनरुच्चार केला आहे. पण हाच खरा सरकारचा थ्रस्ट एरिया आहे आणि सरकार इथेच कोणती सापडणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या योजना गेले 2 वर्ष सरकार बोलतंय, पण पब्लिक सेक्टर बँकांचं आणि इन्शुरन्सचं आणि सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण हाच खरा सरकारचा अजेंडा आहे. आणि हेच खरं 75 वर्षात निर्माण झालेली देशाची साधन संपत्ती आहे. ती इन्कम टॅक्सच्या पेअर्सच्या खिशातून आलेली आहे आणि बजेट जे बनतं ते इन्कम टॅक्स पेअर्सच्या खिशातून बनतं. आज तो जो इन्कम टॅक्स पेअर आहे त्याला मात्र
जो 4 कोटी लोक रिटर्न्स भरतात, त्या मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाला कॉर्पोरेट टॅक्स जो 22% होता, त्यांची मागणी होती 15%, 18%वरती आणून त्यांना कन्सेशन देण्यात आलं. ही मागणी कॉर्पोरेटची मान्य होते, पण मध्यमवर्गीय ज्यांच्या मतांवरती भाजप सरकार निवडून आलं, पुन्हा एकदा निवडून आलं, आणि त्यांना मात्र कोणत्याही तऱ्हेने कन्सेशन गेले 7 वर्ष नाही मिळालं. याही वर्षी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आणि अशामुळे त्यांचा भाजपचा पाठीराखा वर्ग, मध्यम वर्ग सुद्धा जो टॅक्स पेअर आहे, त्यांना कोणतंही कन्सेशन नाही, वरची सवलत पण नाही, वजावट पण नाही, म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन पण नाही, ETC मधल्या योजना नाहीत. हा संपूर्णपणे दुर्लक्षित केलेला वर्ग आहे. आणि मग असं असताना एक चमत्कारिक गोष्ट, मी चमत्कारिक यासाठी म्हणतो कारण जी गोष्ट करन्सी म्हणून नावाची गोष्ट आहे, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यावरती संपूर्णपणे कायद्यान्वये बघतं. तो आपला रुपया आणि नाणी. आज 27 ते 28 लाख कोटी या देशाची करन्सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटर करत असताना आपण नोटबंदी बघितलेली आहे. आणि आता 5 वर्षामध्ये सरकार क्रिप्टो नावाची एक करन्सी, आता क्रिप्टो ही असेट असेल का क्रिप्टो ही करन्सी असेल, हा वादाचा विषय आजपासून सुरू झाला. पण जी क्रिप्टो करन्सी आहे का असेट आहे, हे ठरायच्या आत ती लिगलाइज करण्याकरता एक कायदा करावा लागेल. तो कायदा पार्लमेंटमध्ये पास व्हायला लागेल. त्या कायद्यान्वये जर असेट म्हणून जरी मान्य झालं, तर हा असेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कसा काय रेग्युलेट करू शकतो, कायद्यान्वये देशाचा कायदा कसा रेग्युलेट करू शकतो, असे यक्ष प्रश्न आज उपस्थित होत आहेत. आणि त्याच्यावरती 30% कर लावणं, असं काहीही मुळात नसताना, काही आडात नसताना पोहऱ्यात कडून येणार, असं जेव्हा आपण एक म्हण आहे आपली, तसंच क्रिप्टो करन्सी ही एक आभासी चलन आहे. रुपयाला सवत म्हणून जर क्रिप्टो येणार असेल, तर या देशाची अर्थव्यवस्था कोसळली म्हणून समजा, असं माझं सातत्याचं विधान आहे. ते विधान दुर्दैवी असेल, भले ते चुकीचं असेल, पण आज माझी शंका ही आहे की क्रिप्टो करन्सी जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यान्वये मॉनिटर करायला त्यांनी घेतलं, तर आपली पहिली जी आहे ती जाऊन ही सवत जी येते त्यातून रुपया कोसळेल. रुपया कोसळल्यानंतर अर्थव्यवस्था कोसळायला सुरुवात होईल. पहिल्यांदा मार्केट कोसळेल, नंतर बँकिंग व्यवस्था कोसळेल. कारण चलनावरतीच संपूर्ण सेन्सेक्स आणि बँकिंग व्यवस्था आहे. कारण या देशामध्ये बँकिंग व्यवस्था सर्वत्र, म्हणजे कॉर्पोरेट पासून ते शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुरवठा करतं. आणि म्हणून पहिली करन्सी जर कोसळली आणि आभासी करन्सीला जर महत्त्व आलं, तर फार मोठा अराजकतेकडे आपण वळतो, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून संसदेमध्ये कायदा होण्यापूर्वी 30% त्याच्यावरती कर लावणं, अशा तऱ्हेच्या गोष्टी या देशाचे अर्थमंत्री करतायत. आणि या संकल्पनेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व गव्हर्नर, मला वाटतं सध्याचे गव्हर्नर सुद्धा तयार नाही आहेत. ते म्हणतात आम्ही सर्व धोके तपासून बघू. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लगेच काय करते, भारत सरकार लगेच काय करते, हे आपण पाहूया. पण शेतकऱ्यांचे 3 कायदे जसे मागे घेतले गेले, कामगारांचे 4 कायदे मागे घ्या करता 2 दिवसाचा संप आहे, तसंच क्रिप्टो करन्सी सुद्धा सरकारला एकूण अराजकाकडे जाणारी अवस्था बघून मागे घ्यावं लागेल, असं माझं आत्ताच भाकीत आहे. मी भविष्यवेत्ता नाही आहे. मी एक जगभर ज्या क्रिप्टो करन्सीला जर कोणीच कंट्रोल करत नाही, ते टँजिबल असेट नाही आहे, जगाच्या कुठच्या कोपऱ्यातून ते निर्माण होते माहीत नाही आहे, त्याचा डिजिटल हिशेब ठेवण्यात येतो. त्याचा व्यवहार $60,000 एक बिटकॉइन हा व्हॅल्यू आहे. आणि याच्या शेकडो बिटकॉइन जगभर फिरतायत. आणि अशा वेळेस त्यांच्या जाहिराती आपली वर्तमानपत्र देत आहेत, म्हणून त्याला लिगल म्हणता येणार नाही. RBIने सुद्धा ते इलिगल ठरवलंय. देशामध्ये सुद्धा तो कायदा नाहीये, कोणत्याच देशात त्याचं रेग्युलेशन नाहीये. पण निर्मला सीतारामन जर बिटकॉइनला किंवा क्रिप्टो करन्सीला एवढं जर महत्त्व देत असतील, तर आज ती तुम्ही त्याला डिजिटल करन्सी म्हणा किंवा ॲसेट म्हणा, तो एक संकटाचा मोठा भाग आहे. आणि हे आभासी चलन आपलं अराजकाकडे जाणार आहे अर्थव्यवस्थेला नेऊन, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे बजेट हे इम्प्लिमेंटेबल असलं पाहिजे. यातल्या सर्व योजनांवरती फाईन प्रिंट बघून घेतल्यानंतर मी एवढंच म्हणू शकेन की 6.8 लाख कोटी एवढंच बजेटमध्ये
आपण तूट राखू शकू, वित्तीय तूट राखू शकू, ते त्यांनी 6.7% राखलेलं आहे. ते 9.5 वरून 6.7 वर आले. हेही जमिनीची बाजू आहे. अर्थात त्याला कायद्याचा एक आधार आहे. FRBM ऍक्ट किंवा 15वं फायनान्स कमिशन म्हणतं की 6.7 आणि 8च्या पुढे जाता कामा नये. त्यामुळे त्या कायद्याच्या चौकटी सरकारने तो व्यवहार केलेला आहे. आणि म्हणून सरकारने ज्या काही योजना मांडलेल्या आहेत त्या संदर्भात मला एवढंच म्हणायला लागेल. पण आरोग्याच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा परवडणाऱ्या घरांच्या बाबतीमध्ये ज्या घोषणा आहेत त्या घोषणा प्रत्यक्षात आल्या अर्थातच चांगलं होईल. पण लाखो करोडोंच्या किंवा हजारो कोटीच्या योजना सरकारच्या असतात, पण त्या अजूनही गेल्या 7 वर्षामध्ये अनेक योजना, उदाहरणार्थ 2 कोटी घरं आम्ही देऊ असं जेव्हा सरकार म्हणतं तेव्हा 2 कोटी घरं नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये रेशनवरती स्वस्त धान्य अजून मिळत नाही आहेत. आणि आत्ता जेव्हा 73,000 कोटी किंवा लाखभर कोटी जेव्हा आम्ही हमी भावासाठी आहेत असं म्हणताना 2च गहू आणि तांदूळ 2च पिकं त्यांनी घेतली आहेत आणि ते सुद्धा 1.5 हमी भाव नाही तर फक्त सरकारने ठरवलेला हमी भाव असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून प्रश्न निर्माण होतोय, सरकार शेतकऱ्यांचा हमी भाव देणार नाही, सरकार स्वामीनाथन कमिटी अंमलात आणणार नाही, एक शब्द पण त्यांनी त्याच्यावरती उच्चारलेला नाहीये. पण रस्ते बांधणी शेकडो किलोमीटर, हजारो किलोमीटर आणि रेल्वे बांधणी हजारो किलोमीटर, एकूण मोठ्या कार्पोरेट उद्योगांच्या हस्ते जे काही करायचे त्याच्या बाबतीत मात्र अर्थमंत्री खूप मोठ्याने बोलतायत, त्यांचा फायदा होतोय. त्यामुळे मी असं म्हणेन, कॉर्पोरेटसाठी सरकारने बजेट निर्माण करण्याचा जो प्रयत्न 2014 पासून केलाय तो अजेंडा त्यांनी पूर्ण केलाय. पण तोही यशस्वी होणार नाही, कारण 5 राज्यांच्या निवडणुका हा एक वॉटरशेड इव्हेंट आहे. 2024 कडे जाताना मार्च 2022 हे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे हे बजेट पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्यासाठी पूर्ण वर्षभर आहे. परंतु यातल्या अनेक गोष्टी मागे घेण्याची पाळी याच बजेट सेशनमध्ये येते की काय यासाठी मार्च 10 बघावं लागेल. कारण जनमत फिरतंय, लोकांना हे दिसतंय की आश्वासनं पूर्ण होत नाही आहेत. आणि म्हणून घरांचा प्रश्न असो, प्राथमिक शिक्षणापासून ते कॉलेज शिक्षणाचा प्रश्न असो, शिक्षणाचं विदेशीकरण होतंय, शिक्षणाचं कॉर्पोरेटीकरण होतंय, शेतीचं कॉर्पोरेटीकरण होतंय आणि छोटे उद्योग 6,20,00,000 उद्योगामध्ये फक्त जवळजवळ 130 लाख उद्योग यांनाच फक्त जीवदान मिळालेले आहे. बाकीच्या उद्योगांमधला कामगार संपलेला आहे. पुन्हा नवीन रोजगार निर्माण होत नाहीये. आणि आता सरकार म्हणतं आम्ही 60 लाख रोजगार निर्माण करू. हे अविश्वसनीय आहे, कारण गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ 1.5 कोटी ते 2 कोटी संघटित वर्ग आणि असंघटित वर्ग यांच्या नोकऱ्या MSME मध्ये कमी झालेल्या आहेत. कारण का MSME 6,20,00,000 आहेत आणि 13 कोटी संघटित वर्ग तिथे होता, त्यांच्याच नोकऱ्या गेल्या आहेत. आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्या नोकऱ्या कमी होत आहेत. आणि डिजिटल इंडिया आणि ज्याला असं म्हणू की आधुनिक तंत्रज्ञानावरती जे नवीन उद्योग येणार आहेत, जे भांडवल केंद्रीय आहेत आणि मनुष्य केंद्रीय मुळीच नाही आहेत, रोजगार नवीन निर्माण होत नाही आहेत. त्यामुळे खरा प्रश्न रोजगार निर्मितीचा तो या अर्थसंकल्पातून सुटत नाहीये. दुसरा प्रश्न महागाईचा निर्देशांक 6% आहे आणि महागाईचा निर्देशांक तेलाचे भाव आता $90 एक बॅरल आणि तो $100 क्रॉस करणार असताना आपण महागाई 6%च्या आत कसे ठेवू, 5%च्या आत कसे ठेवू, असे जे प्रश्न आहेत हे हाताळणं निर्मला सीतारामन यांना जड जात आहे. त्यामुळे महागाई वाढणार, बेरोजगारी वाढणार, रोजगार निर्माणच होणार नाही. त्यामुळे हे बजेट यातल्या संकल्पना या ज्याला असं आपण म्हणू या केवळ बाता असतील, त्या अनइम्प्लिमेंटेबल असतील. हे इम्प्लिमेंट करण्याच्या प्रोसेसमध्ये हे सरकार 2024 पर्यंत टिकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या ह्या संकल्पना त्यांना राबवणं शक्य होणार नाही असं स्पष्ट मत माझं या अर्थसंकल्पानंतर झालेलं आहे. म्हणून त्याला नॉट वर्थ कन्सिडरिंग असं म्हणण्यापेक्षा इट इज अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ इंडिया. त्यामुळे 6 लाख असेट मोडरेशन पाईपलाईन जसे 3 कायदे मागे घेतले तशी ती पाईपलाईन सुद्धा पंक्चर करणं हे या देशातलं प्रमुख कर्तव्य असेल तर लोकांचे रोजगार वाचतील, देशाची संपत्ती वाचेल आणि देश मोठा आहे, सरकार मोठं नाहीये, पक्ष मोठे नाहीयेत. आणि म्हणून देशासाठी म्हणून आपण या देशात निर्माण झालेली संपत्ती पहिल्यांदा वाचूया,
ती वाढवण्यासाठी सरकार काही करत असेल तर त्या सरकारला पाठिंबा देऊया, पण तसं दिसत नसून संपूर्णपणे ते विदेशी गुंतवणूक आणि थेट गुंतवणूक याच्या कर्वे स्वतः काही न करता दुसऱ्यांनीच बिझनेस करावा असं म्हणणं चुकीचं आहे. मी इथेच थांबतो. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे, पण प्रबोधनाचा भाग म्हणून सर्वसामान्य माणसांनी तो पूर्णपणे प्रिंट नीटपणे वाचून समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे IQ बातम्यांपेक्षा, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून शिक्षित होण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण हा बजेट कसा अंमलात येतो हे पाहत पाहत याच्यावरती आपण अधिक आंदोलनाचा म्हणा, प्रबोधनाचा म्हणा, प्रशिक्षणाचा म्हणा कार्यक्रम केला पाहिजे. एवढंच सांगतो. आपण अर्थवान झालं पाहिजे, आपण अर्थसाक्षर झालं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. थांबतो. मॅक्स महाराष्ट्राचा आभार मानतो. त्यांनी हा जो काही प्रबोधनाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केला, हे काम सर्वच माध्यमांनी केलं पाहिजे. गरज त्याची आहे. धन्यवाद.